नितेश राणेंनंतर उद्या निलेश राणेंकडून एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे। आज नितेश राणेंची मोदी एक्सप्रेस सुटणार आहे, तर उद्या दुपारी 1:30 वाजता निलेश राणेंची शिवसेना एक्सप्रेस सुटणार आहे। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत। मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी, कोकणवासियांसाठी नितेश राणेंकडून आज दुसरी मोदी एक्सप्रेस सोडली जाणार आहे, तर उद्या निलेश राणे शिवसेना एक्सप्रेस सोडणार आहेत। शिवसेना एक्सप्रेस सुटताना मुंबईतून निघताना उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे हे नेते उपस्थित असतील। गणेशोत्सवासाठी अवघे 2 दिवस उरलेत आणि अशातच कोकणवासियांची लगबग आपल्याला स्थानकांवर मुंबईच्या पाहायला मिळते। ती म्हणजे कोकणात जाण्यासाठीची ही लगबग आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईतून चाकरमानी हे जात असतात आणि आता सुद्धा आपण जर पाहिलं तर दादरवरून ही ट्रेन जी आहे, विशेष अशी ट्रेन ही सोडण्यात येते आणि याच ट्रेनने हे सर्व चाकरमानी जाताना पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं तर मत्स्यमंत्री जे आहेत नितेश राणे यांच्याकडून ही मोदी एक्सप्रेस जी आहे ती सोडण्यात येत आहे। आपल्यासोबत काही जण आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात मोठ्या संख्येने कोकणवासीय जात आहेत, तुम्ही सुद्धा निघालेला आहात। एकीकडे मोठ्या प्रमाणात हाऊसफुल बुकिंग सगळ्याच ठिकाणी, अशामध्ये ही विशेष ट्रेन चालवली जाते मोदी एक्सप्रेस नावाची। काय नेमकं म्हणणं आहे, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? खरोखरच खूप अतुलनीय कामगिरी आहे, कारण आजच्या महागाईच्या ह्या काळात लक्झरीवाले बस, प्रायव्हेट लक्झरीवाले 1500-1600 रुपये घेतात आहेत। त्या ठिकाणी आपले हे बीजेपी सरकारकडून ही जी फ्रीवाली सर्व्हिस भेटते ती खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे। कशा पद्धतीने इथे तपासणी केली जाते, कारण की मोफत प्रवास आहे, मोठ्या प्रमाणात पास जे आहेत ते प्रवाशांनी, आपल्या कोकणवासियांनी घेतलेले आहेत। आजची दुसरी ट्रेन आहे, कसं नियोजन करण्यात आलं? आम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं की ज्याप्रमाणे आपले जे कोकणवासी आहेत की त्यांना व्यवस्थित सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्हाला स्वयंसेवक म्हणून आम्हाला उभे केलेलं आहे। त्यांची तिकीट चेक करून आम्हाला त्यांना रितसर आपले सीटवर देण्यात यावं, आसन द्यावे आणि त्यांची आणखी पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था करून देण्यात यासाठी आम्हाला इथे उभं केलं झालं। यंदा पाहायला मिळतात आपल्यासोबत काही कोकणवासी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। चिमुकली सुद्धा आहे तिथे। हे सगळं कुटुंब जे आहे ते कोकणात निघालं। काय सांगाल, दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासी कोकणात जातात, एक परंपरा असते, गणेशोत्सव वेगळा असतो कोकणातला, असं सगळं असताना आपण जर पाहिलं तर आज तुम्ही या मोदी एक्सप्रेसने निघालेला आहात, काय नेमकी प्रतिक्रिया आहे, कसं वाटतं? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला गणपतीला गावी जाण्यासाठी राणे साहेबांनी ट्रेनची व्यवस्था करून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। आणि सुंदर अशी व्यवस्था होते, म्हणजे काही लोकांना तिकिटीची वगैरे व्यवस्था होत नाही, तर मोदी ट्रेन सोडल्यामुळे कोकणात जाण्यासाठी गणपतीसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद, आम्ही आभारी आहोत त्यांची। परत कधी येणार रिटर्न काय ट्रेननी? कसं काय? रिटर्न जास्त करून ट्रेननेच येणार, नाही ट्रेन मग बाय रोडने येण्यासाठी आपला मुंबई गोवा हायवे अजूनपर्यंत काय चांगला झालाय नाही, त्यामुळे ते खड्डे घ्यायलापेक्षा ट्रेनने आलेलंच बरं पडतं। एक दादानी महत्वाचं सांगितलं, काय परत यायचं? मी काय बोलतो, आता एवढे माणसं जात आहेत गावाला, येतात म्हणजे कोण प्रायव्हेटने जातात, प्रायव्हेट बसने जातात, एसट्या पण सोडल्या आहेत आणि ट्रेन पण सोडल्यात, जादा ट्रेन सोडल्यात आणि त्या मोदी एक्सप्रेस ह्या 2 सोडल्या आहेत। तर येताना काय व्यवस्था नाही, जेवढं पब्लिक जात आहे येताना जेवढं काय व्यवस्था नाही। मग असं होतं की आपला जो सर्वसामान्य माणूस असतो तो येताना असं वाटतं की 2-3-2.5 हजार रुपये देऊन प्रायव्हेट बसने येतो। मग अशी व्यवस्था येताना पण झाली पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हाच उत्साह, हीच परंपरा आहे आणि हेच सगळं जपण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईतून कोकणवासीय हे आपल्या गावी जाताना पाहायला मिळतात। आणि काल सुद्धा एक मोदी एक्सप्रेस ही दादरवरून रवाना झाली। आज सुद्धा मोदी एक्सप्रेस डबल धमाका हे आज सुद्धा दादरच्या या स्थानकावरून कोकणात रवाना होते। त्यामुळे सगळेच चाकरमानी कोकणात निघालेले आपल्याला मोदी एक्सप्रेसने पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेचं मी धनंजय दवे, पुढारी न्यूज, मुंबई।